स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच हरवलेले नशीब परत आणणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि हा स्वामींचा संदेश नक्कीच मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। तुम्हाला आज नक्कीच चांगली बातमी मिळेल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल। आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही। म्हणून माणसं ओळखायला तुम्ही शिकलं पाहिजे। माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे। आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्कीच करतात। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना धनलाभ हो आणि भरपूर तुमची प्रगती हो, ही स्वामींचरणी प्रार्थना। संकट आलं तरी वाचण्याचे रस्ते खूप असतात, पण फक्त ते दिवस नसतात, दाखवणारे फक्त स्वामीच असतात। म्हणून चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल। म्हणून निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत। म्हणून फक्त स्वामींवर भरोसा ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे। भरोसा ठेवण्यासाठी एकमेव म्हणजे सद्गुरू आहेत आणि जे आपल्याला सुख दुःख पासून सुखरूप कडे आनंद रूप कडे नेतात। म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधीही स्थिर नसते आणि ते अस्थिरकडेच आपल्याला नेणार नक्कीच आहे। म्हणून मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता आपल्याला कशासाठी। म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेच्या साठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो। म्हणून प्रत्येकाला तुम्ही मदत करत चला आणि आयुष्यात पुढे जात चला। स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते की स्वतः सारखा सोबती कोणीच नसतो आणि आपल्याला स्वतःलाच सर्व काही आपलं चांगलं करायला लागतं। तुझे चांगले दिवस येणार, तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार, विश्वास ठेव असे स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून स्वामींचं वचन आपण नक्कीच ऐकायला हवं आणि त्याप्रमाणे आपण वागायला हवं। म्हणून मित्रांनो, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला आणि कोणाचा फायदा घेतला नाही आणि कोणाला वाईट आपण बोललो नाही, याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे। आणि देवाच्या दारात सुद्धा याच गोष्टी नक्कीच पहिलेच ओळखल्या जातात। म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही। ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, पण त्या सुटून जातात आणि स्वामींच्या कृपेने कधीही आपल्याला अडचण येणार नाही। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी येत असतात, फक्त स्वामींचं नाव घ्या, त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून पडून जातील। म्हणून तुम्ही स्वामींचं जेवढं जास्त नाव घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या मागे असतील आणि पाठीशी असतील। कारण आपण एखाद्या व्यक्तीला बोलावले तरच तो आपल्याकडे येत असतो। म्हणून आपण जशी स्वामींना बोलू आणि आतुरतेने आपण हाक घालू तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीमागे येतील। म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी आपण ठेवली पाहिजे। कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर ही टोचत राहतात आणि ते आपल्याला समजतही असतं। म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्कीच घ्या, कारण जेवढं तुमचं वय असतं तेवढं त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो। नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक दोष असू शकतो आणि हा तुम्ही ओळखला पाहिजे। म्हणून दोष कोणाला देऊ नका। काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात आणि तशा व्यक्तीसोबत आपण राहिलं नाही पाहिजे। दगडाचं ठीक आहे, तो थोडा सिंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसातला माणूस नक्कीच बनता येईल। म्हणून आयुष्यात फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं, एवढं मात्र नक्कीच आहे। म्हणून कधी कधी आपण खरंच हारतो, नाती निभवता काळजी करता वाट बघता आणि लोकांना मनवता। म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी। दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण आपल्या मार्गात सुख येणार नाही। म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका,
कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता मात्र जीवनात प्रयत्न करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असण्याचे गरजेचे आहे. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढतो आणि ती ताकद तुम्ही वाढवली की तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय ती मिळत नसते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहनही कराव्या लागतील. मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे नक्की शक्य होते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर मग स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपली साथ देत असते आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा येईल. पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्षात आपल्याला लढायला लागत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय परत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत. तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला नक्कीच येणार नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होऊ लागते आणि त्यामुळे न थांबता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देत असते. आणि या कठीण काळात आपल्याला कळतं की कोणती माणसं कशी आहेत आणि आपल्यासोबत कोण कसं वागलंय. म्हणून त्यानुसार आपल्याला अनुभव सुद्धा येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय आपण लावून घ्या.
कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची आपण फक्त मानसिकता ठेवली पाहिजे. आणि मानसिकताच आपल्याला पुढे घेऊन जात असते. आणि आपल्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच आहे. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर मग उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आणि हे आनंदाने जगणं तुम्ही नक्कीच विसरू नका, कारण आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न मात्र करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे, करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला होणार सुद्धा नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत मात्र नक्कीच करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनामध्ये सोडू नका. आणि जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. म्हणून जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून येणे शक्य होते. आणि मग तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणून तसा वापर तुम्ही करा. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्यावर जर वेळ आली तर तो व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी उभा राहील. अशी माणसे तुम्ही नक्कीच जोडली पाहिजे. वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जो असतो ना तो जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते.
आणि मग पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू आणि शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य मात्र नक्कीच आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकूच कधी शकत नाही. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते भेटत असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे भरपूर आवश्यक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे मात्र शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. म्हणून यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपणास आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य मात्र पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो, कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे आणि उमटवला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि ते निर्णय घेत असताना भरपूर चांगल्या गोष्टीही तुमच्या सोबत घडतील. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात ना तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे, कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो आणि हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनव आणि ती बनवलीच पाहिजे. म्हणून स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात आणि त्यामुळेच लोकांचा विजयही होत असतो. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखविल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि जीवनात
सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो आणि आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नक्कीच ठेवता आला पाहिजे. आणि ते ठेवला म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे आवश्यक आहे. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ते मिळवूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. म्हणून खळतळ काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले मात्र काम आहे. आणि ते खंबीरपणे जर तुम्ही उभे असाल तर मग तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाल आणि भरपूर तुम्ही काहीतरी मिळवून शकाल. म्हणून खंबीरपणे उभे राहा आणि तुम्हाला कोणी झुकू शकणार नाही याप्रमाणे ताठ मानेने उभे राहा. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद किंवा कृती कधी महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते आणि ती मदत जर आपण केली तर मग तो व्यक्ती आपल्याला कधी विसरत नाही. म्हणून जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्राचा आपण अवघड समजतो तिथे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. कारण कौतुक ही एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि ते समर्पण तुम्ही केलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असेल तर मग चांगले चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथेच तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे तुम्ही सिद्ध करू शकता. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविले आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे मात्र गरजेचे होऊन जाते. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास मात्र होतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती लक्षात आपल्या येत असते. आणि शिक्षणातून पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकणार नाही आणि शकतही नाही.
हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका. जीवनाचा प्रवास हा आपल्याला साधा व साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण जसे लोक स्वतःची यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगाचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागणार आणि मग खंबीरपणे तुम्हाला उभे राहावे लागणार. मग तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असणे गरजेचे आहे. म्हणून स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही नक्कीच मात्र करून देईल. म्हणून संकटाचा संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही मात ती केलीच पाहिजे. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही संकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरतात. आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन जगायला शिका. जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे आणि ठरविल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे. तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि ती इमारत उभी राहण्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावाच लागेल. आणि जीवनात जगत असताना धाडस खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार मात्र केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलण्याची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे मात्र आवश्यक आहे. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते आणि नशीब पण जो प्रयत्न करतो ना त्याच्या सोबत असते आणि तो प्रयत्न करत नाही त्याच्यासोबत नशीब पण येत नाही. म्हणून आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील, तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातील. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळच आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो. आणि जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाट्याला कधीच अपयश येत नाही. आणि स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग सोपा मात्र करतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा. कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी मात्र येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा वेळ वाईट आणि परिस्थिती येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही घ्या आणि त्या व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिका. तेच व्यक्ती तुम्हाला साथ देतील जे तुमच्या जवळचे असतील आणि जे असे असतील की त्यांना तुमच्यावर जर तुम्ही मोठे झालात तर त्यांना किळस आणि त्यांना आळस येत असेल तर नक्कीच ते व्यक्ती तुमच्यावर जळणारे असतील. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकाचे अभ्यास तुम्ही नक्कीच केले पाहिजे. कारण त्याचे जीवनामध्ये नक्कीच तुम्ही अंमलबजावणी करू शकता आणि तुम्हाला व्यावहारिक ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी
एकसारखी नसते. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही. काही झाडे सावलीतही देतात, पण म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून जात असते. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. म्हणून सांगण्यापेक्षा, समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृतीवर आणि ते करण्यावर माणसाचा भर असावा लागतो. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढंच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही, पण आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे आणि तो ते सामर्थ्य आपल्याला देऊ शकतो. म्हणून त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता या पळून जात असतात आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्याला लाभत असते. तशी सुंदरता ही स्वामींमध्ये आहे आणि स्वामींमध्येच आपण सर्व सुख हे शोधलं पाहिजे. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमावं. पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही, ते दिसत नाही. पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे आणि ती शक्ती तुझं संरक्षण करणार आहे. आणि स्वामी आपल्याला म्हणतात, बाळांनो भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. ईश्वर म्हणजे आपली शेवटची आशा नाही तर पहिला विश्वास आहे आणि तो पहिला विश्वासच आपण टिकून ठेवायचा आहे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचवत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तोच खेळ खेळवत असतो. म्हणून एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतरतेने बोलून बघा आणि मनासारखे नाही झाले तर मग सांगा. मित्रांनो, विश्वास ठेवा, न मागता न बोलता स्वामी भरपूर देत असतात. फक्त स्वामींचं नामस्मरण हे दररोज तुम्ही केलं पाहिजे. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ हे जात नसते. म्हणून नामस्मरणात प्रचंड ताकद असते आणि नामस्मरण केले की आपल्याला कशाची कमी राहत नाही आणि कशाची कमी आपल्याला होत नाही. म्हणून स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. म्हणून स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच, हे स्वामी तुम्ही नक्कीच सांगा. आणि स्वामी म्हणतात की आपल्यासाठी ते सर्व ठिकाणी नक्कीच येतील, फक्त आपण त्यांना हाक मारली पाहिजे आणि त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात. म्हणून निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेवा आणि गुरुबोध हा होतोच आणि एक दिवशी नक्कीच होईल. म्हणून परिस्थिती कितीही वाईट असली तरी चांगलं वागणं सोडू नका, कारण यश निश्चित आहे. कारण दुःखाचा डोंगर ओलांडून गेल्याशिवाय सुखाची वाट मात्र दिसत नसते. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता, याचं खूप छान उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच आपल्याला मिळत असतो आणि मंदिरात आपल्याला ते सुख मिळत असतं. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात वेळ घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगलं बनवा आणि जगामध्ये तुमचं नाव लौकिक लवकरच होईल. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे बघून घेईल आणि सगळ्यांचे कर्माचे फळ मी सगळ्यांना चांगलेच देणार आहे. म्हणून त्याचे कष्ट वाईट असो का मग चांगले असो, तसे त्याला फळ हे निश्चितच मिळणार आहे. जीवनात कष्ट केल्याने बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलण्याने आणि मन चांगले राहते. म्हणून नेहमी आपण सत्य बोलावे आणि सत्याच्या मार्गावर मात्र नक्कीच चालावे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जात असते. म्हणून कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. नक्कीच ते तुम्हाला पोटाशी धरतील आणि तुम्हाला म्हणतील, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे दुनिया जरी तुझ्या विरुद्ध असली ना, तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो
परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव हे समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींना आतुरतेने हाक घाला आणि स्वामींना बोला, तुमच्या जवळ मला नक्कीच बोलवा आणि तुमच्या मंदिरात दर्शनासाठी स्वामी मला प्रत्येक दिवशी बोलवा आणि नामस्मरण माझ्याकडून करून घ्या. म्हणून सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून तुम्ही कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतात. म्हणून जीवनात कोणत्याच गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढणार नक्कीच आहे. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्य काळाची जास्त चिंता आपल्याला जीवनामध्ये आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद ही सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष तुम्ही द्या. कारण जर आपण हातात मेहनत करण्यावर भर दिला ना, तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होतो. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व तुम्ही द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्की शक्य होत असते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. आणि कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजतेने आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या नक्कीच सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र नक्कीच येणार नाही आणि तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा ठिकाणी परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येयाप्रत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाही, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज नेण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि सत्य कोणतेही आणि कोणीही ते नाकारू नका आणि नाकारूही शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणारी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम नक्कीच करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि ती तयारी असली की आपण सर्व ठिकाणी यश मिळवूच. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव हे करून देत असते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी नक्कीच देत असते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजतेने मिळवू शकाल.
कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहतात आणि म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन नक्कीच तुम्ही जगायला हवं. आणि एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. म्हणून कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर मात्र पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते, पण त्यामुळे तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून नक्कीच देतात आणि आणूनही देतील. म्हणून जीवन जगताना अडचणी आपल्याला भरपूर येतात, पण त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येय साध्य आपले होतही असते. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनात दुर्बल व बनवते आणि खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास ही तयार करत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण नक्कीच समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग तुम्ही नक्कीच निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न हे करत असतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्द आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत असते. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात. आणि आपण केलेले कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा आणि परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात असलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत हा ठरत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करत असते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत राहा आणि बघा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. आणि कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत मात्र नक्कीच असतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवनाच्या आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते आणि ते सत्यात उतरते देखील. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो. आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. या उलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो
आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती ही निश्चितच होईल. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो. म्हणून वास्तविकतेने भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते. आणि ज्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपल्या केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता तुम्ही नक्कीच ठेवा. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्याला जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नक्कीच जीवन जगण्यास मदत करू शकतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा. कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त नक्कीच करून देतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न बाळगता तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा. नक्कीच यश मिळणार आहे. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखविणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक आहे. एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपल्या हाती येतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता नक्कीच निर्माण होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि आपण नक्कीच यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला नक्की शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी नक्कीच बनवत असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे गाजले पाहिजे. आणि ते तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच अनुभवाल सुद्धा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात. आणि तेव्हाच आपण आपले ध्येय साध्यही करू शकतो. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात. आणि आयुष्यात
नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येईल. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळात सामना करावा लागतो. कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर तुम्ही दुःख असले ना, तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा मात्र प्रयत्न तुम्ही करा. आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये जगूही शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत, कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा, कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच होणार नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसेल तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतळ कार्य येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कधीही सोडू नका आणि कधीही ज्ञान प्राप्त करणेही सोडू नका. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यालाच लिहिला गेला आहे ज्याने जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. आणि जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, कारण या जगात सत्तेचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय हा सत्याचाच होईल यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो आणि तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा सुद्धा देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो, कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणास स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न साकारही होत नाही. म्हणून यश मिळवल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेणं आणि घेता येणे शक्य होते. आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास नक्कीच करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी तुम्हाला मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला जिद्द आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते, प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि नक्कीच जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे, कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य होते. आणि म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल, म्हणून ती ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही त्याचा सामना देखील नक्कीच करू शकता. मित्रांनो, एखाद्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हाला अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल, कारण वेळ कशी आहे आणि कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो, कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे, कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते.
आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन ठरत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही हे तितकेच खरे आहे. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते मिळतही असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक भरपूर आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करून त्यावर मात आपण करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय नक्कीच मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावण्यास आपण नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण हे विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत करत असते. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यकाळ येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल. आणि अशा आत्मविश्वास नक्कीच तुमच्यामध्ये निर्माण आपण करू शकतो. कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना, तेव्हा आपण आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिळवू शकतो. कारण गमवण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही, कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून ते ध्येय नक्कीच तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर एकाग्र राहा. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या पाठीमागे आहे हे विसरू नका. आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. म्हणून त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे हे गरजेचे असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही निर्माण होत असते. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे हे गरजेचे आहे, कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडत असतात आणि जगतात संघर्ष करावा आणि भरपूर लागतो, पण जगताना हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद मात्र आपण बनवले पाहिजे. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणा स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणतात हेही लक्षात ठेवा. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करतात त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतर तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपला ज्ञानाचा उपयोग करून
स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकता. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागेल. आणि कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष हा ठरलेला असतो. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार नक्कीच घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढेही नेतील. म्हणून तुम्ही जीवनामध्ये नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये ठेवले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाल आणि प्रगती तुम्ही कराल. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत पुढे आनंदाने शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून पुढे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.